Hi students, today we have a new topic which is molecular formula and empirical formula. Now when we say molecular formula, molecular, that means it indicates all the atoms of constant elements. Molecular formula indicates all the atoms of constant elements, those forms one molecule. म्हणजे काय म्हणतोय मी की मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे असा फॉर्म्युला कंपाऊंडचा की जो त्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे पण ॲटम्स आहेत त्यांचे ॲक्च्युअल नंबर इंडिकेट करतो. ॲक्च्युअल नंबर. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द formula of a compound which indicates actual number of atoms, which indicates actual number of atoms of constant elements, which indicates actual number of atoms of constant elements present in a molecule. Molecular formula म्हणजे आपण काय म्हटलं की molecular formula is the formula of a compound which indicates actual number of atoms of all the constituent elements present in a molecule. म्हणजे एका मॉलिक्यूल मध्ये जेवढे पण एलिमेंटचे ॲटम्स आहेत त्यांचे ॲक्च्युअल नंबर इंडिकेट करणारा फॉर्म्युला मीन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. एखादं एक्झाम्पल घेऊयात की आपण म्हणलं की मिथेन किंवा वॉटर, काही पण घेऊ देत, कुठला पण कंपाऊंड घेऊ देत. आपण म्हणलं की वॉटर, आपल्याला माहिती आहे वॉटर इज मेड अप ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर. आपल्याला माहिती आहे वॉटरचा जो एक मॉलिक्यूल आहे, वॉटरच्या एका मॉलिक्यूल मध्ये काय असतं, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. म्हणून आपण म्हणतो इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज H2. आपण घेतला मिथेन, मिथेन इज मेड अप ऑफ, तर आपण म्हणतो की मिथेन म्हणजे काय, बाकी मिथेन इज मेड अप ऑफ 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम्स. एका मॉलिक्यूल मध्ये 4 कार्बन आहेत, 1 हायड्रोजन, 4 हायड्रोजन आहेत, 1 कार्बन आहेत. सो इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CH4. आपण म्हणलं इथेन, आपण म्हणतो इथेनचा जो एक मॉलिक्यूल आहे इट कन्सिस्ट ऑफ 2 कार्बन ॲटम्स, इट कन्सिस्ट ऑफ 2 कार्बन ॲटम्स अँड 6 हायड्रोजन ॲटम्स. याच्यामध्ये 6 काय हायड्रोजन ॲटम्स. म्हणून आपण इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो C2H6. आपण घेतला बेन्झीन, आपण म्हणत इफ वी हॅव बेन्झीन, तर बेन्झीनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित की आपण म्हणत की फॉर्म्युला तरी माहित आहे ॲटलिस्ट. असलं काहीतरी काढून बसला तुम्ही 10th मध्ये 9th मध्ये, त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे त्याचा. अल्टरनेट डबल बॉन्ड्स, ते डबल बॉन्ड काय असतं वगैरे ते पुढे डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. मग हा बेन्झीनचा एक सिंगल मॉलिक्यूल आहे. वन मॉलिक्यूल ऑफ बेन्झीन कन्सिस्ट ऑफ 6 कार्बन ॲटम्स अँड 6 हायड्रोजन ॲटम्स. Hence benzene has molecular formula C6H6. हे सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. आणि मग डेफिनेशन बघ काय होती की मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. आपण जे C6 लिहिले ते कुणाचं लिहिलंय, बेन्झीनचं. बेन्झीन कोण आहे, कंपाऊंड. कंपाऊंड इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. म्हणून आपण काय म्हणतो की मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड विच इंडिकेट्स ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स, विच इंडिकेट्स ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स. म्हणजे हा जो बेन्झीन आहे तो कुठल्या एलिमेंट पासून बनला आहे, कार्बन हायड्रोजन. तर कार्बन हायड्रोजनचे ॲक्च्युअल नंबर इंडिकेट करणारा फॉर्म्युला इन अ मॉलिक्यूल, की एका मॉलिक्यूल मध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे कॉन्स्टंट एलिमेंट्स त्याचे ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स किती हा इंडिकेट करणारा फॉर्म्युला मीन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. असते मला मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर बेन्झीनचा इकडे लिहितो जरा, बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर जरा इकडे बेन्झीन C6H6. बेन्झीन आपल्याकडे C6H6. अजून एखादा ग्लुकोजचा घेऊयात. ग्लुकोज जर बघितला आपण तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असतो, ग्लुकोज C6H12O6. ग्लुकोजचा जर एक मॉलिक्यूल बघितला तुम्ही, हे बघ ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल, हा ग्लुकोजचा सिंगल मॉलिक्यूल आहे.
काय आता काही पाठ वगैरे करायचं नाही, जस्ट मी रिप्रेझेंट करतो हा ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल आहे आणि ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूलमध्ये आता काय सिच्युएशन आहे बघूयात आपण इकडे. हा ग्लुकोजचा सिंगल मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स बघूयात आपण. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स कार्बन, C6. ऑक्सिजन काउंट करूया. एक ऑक्सिजन, दूसरा ऑक्सिजन, थर्ड ऑक्सिजन, फोर्थ ऑक्सिजन, फिफ्थ ऑक्सिजन, सिक्स ऑक्सिजन, O6. आणि हायड्रोजन बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 C6H12O6. One molecule of glucose consists of 6 carbon atoms, 6 oxygen atoms, and 10 hydrogen atoms. Hence, molecular formula of glucose is C6H12O6. कार्बोनिक ऍसिड बघू आपण. कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड म्हणजे कोण बाळा? नाही, कार्बोनिक ऍसिड मध्ये नको, ऑक्झॅलिक ऍसिड बघू. त्याचे सिम्प्लिफाय होतील नंतर ते बघूया. ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे काय असतं? ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे कशा टाईपचा मॉलिक्यूल असतो? ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड. मग ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये काय सिच्युएशन आहे बघूयात आपण. 2 कार्बन्स. आपला जर एखादा म्हणलं ऑक्झॅलिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑक्झॅलिक ऍसिड, तर त्याच्यामध्ये काय 2 कार्बन्स, हायड्रोजन 1 2 2 हायड्रोजन अँड 1 2 3 4 4 ऑक्सिजन, C2H2O4. हे ऑक्झॅलिक ऍसिड आहे आपल्याकडे. C2H2O4. एखादं म्हणलं ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. तर ऍसिटिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल अशा टाईप मध्ये. पुढे आपल्याला सगळ्यांचं येणार आहे स्ट्रक्चर, तर काही घाबरायची गरज नाही की अरे बापरे किती सिंपल. आता बघ, ऍसिटिक ऍसिड जर एखादा म्हणला ऍसिटिक ऍसिड, one molecule of acetic acid consists of 2 carbons, C2, 4 hydrogens, 3 plus 1. It consists of 2 carbons, 4 hydrogen and 2 oxygen, C2H4O2. C2H4O2. It is a molecular formula of acetic acid. तर मला आम्हाला एवढं तर कळलं, बाकी molecular formula is a formula. Molecular formula म्हणजे एक formula which indicates actual number of atoms of all the elements present in a molecule. हे सिंपल लँग्वेज मध्ये डेफिनेशन देताना तर तुम्ही तीच लिहायची मी मगाशी सांगितलेली की molecular formula is the formula of a compound which indicates actual number of atoms of all the constituent elements present in a molecule. तुम्ही डेफिनेशन ही लिहायची मी आता सांगितलेली मॉलिक्युलर फॉर्म्युलाची. आता पुढे एक नवीन टॉपिक आहे बघ, इम्पिरिकल फॉर्म्युला. हे तर झालं मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता पुढे काय? इम्पिरिकल फॉर्म्युला. इकडे आता काय? इम्पिरिकल फॉर्म्युला. इकडे इम्पिरिकल फॉर्म्युला. हे कंपाऊंड्स, हे कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. आणि मॉलिक्युलर मास पण आपल्याला माहिती आहे, सगळ्या ऍटमचं मास ऍड केलं की आपल्याला काय मिळतं? मॉलिक्युलर मास. इकडे आपल्याकडे कंपाऊंड आणि कंपाऊंडचे आपण इथे लिहिले मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि आता आपण बघतोय इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला. The empirical formula is the formula of a compound. Empirical formula is the formula of a compound which indicates relative number of atoms present in the molecule. Empirical formula is the formula of a compound which indicates relative number of atoms of constant elements. Empirical formula is the formula of a compound which indicates relative number of atoms of constant elements in a molecule. Relative number of atoms of constant elements in a molecule. Relative number of atoms म्हणजे ॲटमचा रेशो घ्यायचा. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय बघ की सपोज आता आपल्याकडे वॉटर आणि वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती आहेत? वॉटरमध्ये हायड्रोजन ॲज टू ऑक्सिजन 2:1 आहेत. अजून हे काही सिम्प्लिफाय होत नाही. 2:1 सिम्प्लिफाय होत नाही म्हणून इम्पिरिकल फॉर्म्युला काय ठेवायचा? H2. रिलेशन, रिलेटिव्ह नंबर, रिलेटिव्ह म्हणजे रेशो घ्यायचा. आपण जर घेतला मिथेन तर मिथेन मध्ये पण काही सिम्प्लिफाय होऊ शकत नाही.
मिथेनमध्ये दोन ॲटम्स हे दोन एलिमेंट्स आहेत कार्बन अँड हायड्रोजन. एका मॉलिक्यूल मध्ये आम्हाला दिसतंय फॉर वन कार्बन देर आर 4 हायड्रोजन्स. आता हा रेशो अजून काही सिम्प्लिफाय होत नाही म्हणून मिथेनचा एम्पिरिकल फॉर्म्युला तोच राहतो CH4. आता कळेल तुम्हाला C2H6. इथेन मध्ये बाळा कार्बन टू हायड्रोजन कॉन्स्टंट एलिमेंट्स यांचे जे ॲटम्स आहेत 2s2 6 म्हणजेच काय 1s2 दोन्ही साइडला 2 ने डिवाइड करा. आता हा जो रेशो आहे 2s2 हा सिम्प्लिफाय होणार आहे बाळा. ह्याला काय म्हणू शकतो आपण 1s2 त्याला म्हणायचं रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स. रिलेटिव्ह की फॉर 2 कार्बन ॲटम्स देर आर 6 हायड्रोजन ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ इथेन. आता स्ट्रक्चर काढलं होतं आपण. For 2 molecules of for 2 carbon atoms there are 6 hydrogen atoms. Then the simplified number of atoms is for 1 carbon atom there are 3 hydrogen atoms. म्हणून बाळा आता याचा एम्पिरिकल फॉर्म्युला लिहिताना आपण काय लिहितो CH3. हे मिथिल नाही बाळा, ते वेगळं मिथिल. ऑर्गॅनिक मधला मिथिल ग्रुप वेगळा. हा आता काय एम्पिरिकल फॉर्म्युला हा सांगतोय काय की इथेन जो कंपाऊंड आहे इथेन त्याच्यामध्ये कार्बन टू हायड्रोजनचा रेशो किती असतो 1s2 इथेन हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये कार्बन टू हायड्रोजनचा रेशो असतो 1s2 इट इज सेम ॲज 2s2 2s2 आपण जर घेतला तर बेन्झीन, तर बेन्झीन मध्ये कार्बन टू हायड्रोजन रेशो काय आहे? बेन्झीन मध्ये कार्बन टू हायड्रोजन रेशो आहे फॉर 6 कार्बन ॲटम्स देर आर 6 हायड्रोजन ॲटम्स म्हणजे 1s2 फॉर 1 कार्बन देर इज 1 हायड्रोजन इन अ बेन्झीन. म्हणून बाळा बेन्झीनचा जो एम्पिरिकल फॉर्म्युला आहे इट इज CH. आपण काय म्हणले एम्पिरिकल फॉर्म्युला इज द फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड व्हिच इंडिकेट्स रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स. रिलेटिव्ह नंबर 1s2 ऍक्च्युअल नंबर नाही. ऍक्च्युअल नंबर इंडिकेट करत होतो मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि रिलेटिव्ह सिम्प्लिफाइड रेशो मध्ये जो रिप्रेझेंट करतो सिम्प्लिफाइड रेशो इट इज एम्पिरिकल फॉर्म्युला. पुढे ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये काय आहे कार्बन s2 हायड्रोजन s2 कार्बन s2 हायड्रोजन s2 ऑक्सिजन C6H12O6. आता हा रेशो जर सिम्प्लिफाय करायचा तर सगळ्यांना आपण 6 ने डिवाइड करूया. 6 ने जर डिवाइड केलं तर काय येईल 1s2 2s2 1. इन ग्लुकोज फॉर 1 कार्बन atom there is always 1 oxygen atom and 2 hydrogen atoms. म्हणून बाळा त्याचा फॉर्म्युला लिहितो आपण काय लिहितो फॉर 1 कार्बन there is 2 hydrogen CH2 and 1 oxygen O. पुढे ऑक्सॅलिक ऍसिड C2H2O4 तिथल्या ते सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. ऑक्सॅलिक ऍसिड मध्ये काय C2H2O4 फॉर 2 कार्बन देर आर 2 हायड्रोजन and 4 ऑक्सिजन. हे 2 कार्बनचं झालं आणि हा रेशो सिम्प्लिफाय होऊ शकतो अजून 2 ने जर डिवाइड केलं सगळ्यांना तर काय मिळेल 1s2 1s2 मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळाला आम्हाला CH2 हा एम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला. सॉरी एम्पिरिकल फॉर्म्युला सिम्पलेस्ट रेशो फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड व्हिच इंडिकेट्स number of atoms in a simplest ratio is empirical formula म्हणजे relative number of atoms. आणि ऍसिडिक ऍसिड घेतला तुम्ही ऍसिडिक ऍसिड मध्ये काय रेशो ऍसिडिक ऍसिड कार्बन s2 हायड्रोजन s2 ऑक्सिजन फॉर 2 कार्बन देर आर 4 हायड्रोजन and 2 ऑक्सिजन 2s2 4s2 2. ऍसिडिक ऍसिडचा रेशो बाळा नंबर ऑफ ॲटमचा. हा सिम्प्लिफाय होऊ शकतो अजून दरवेळेस सिम्प्लिफाय होईल असं गरजेचं नाही. when that ratio cannot be simplified molecular formula is same as empirical formula. Molecular formula is same as empirical formula when the relative number of atoms is not simplified. पण ते जर सिम्प्लिफाय होत असतील तर दोन्ही फॉर्म्युले डिफरंट आहेत. आता इथे पण सिम्प्लिफाय होणार आहे 2s2 4s2 2 ह्यालाच काय लिहू शकतो आपण 1s2 2s2 1 2 ने डिवाइड केलं सगळ्यांना मग फॉर्म्युला काय बनतो एम्पिरिकल C त्यासाठी 2H H2 आणि ऑक्सिजन एकच. एक लिहायची गरज नाही की बेन्झीन C1H1 1 लिहायची काही दाखवायची नाहीये. आपण म्हणतो सबस्क्रिप्ट्स इकडे जे दिलेत आपण खाली these are subscripts.
to superscript. So the ratio of atom, it is written as the simplified ratio of atom is written as subscript in front of chemical symbols of element. एलिमेंटचे सिम्बॉल्स C आणि H आणि त्याला सबस्क्रिप्ट काय लावलेला आपण 1 आणि अजून एक सबस्क्रिप्ट काय लावलाय 3 ते बाळा इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड which indicates relative number of atoms of constant elements. Relative number of atoms of constant elements. Relative number of atoms means simple whole number ratio of atoms. Simple whole number ratio of atoms. असं नाही 1.5:2 दुसरं नाही काय करायचं 2.4:2 सिम्पलेस्ट होल नंबर रेशो पाहिजे कशामध्ये इम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये. मग जे तुम्ही मॉलिक्युलर मास काढताना करायचा तेच कधी करायचं इम्पिरिकल मास काढताना. बघूया आपण एक टेबल मध्ये या सगळ्यांचं काय करूया मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर मास आणि इम्पिरिकल मास लिहूया किंवा याच्या पुढेच लिहूया जागा असेल तुम्हाला नसेल तुम्ही परत लिहा की मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि आता इकडे काय घेतोय मी मॉलिक्युलर मास मॉलिक्युलर मास आणि इकडे काय घेतोय इम्पिरिकल मास इम्पिरिकल मास आणि पुढे एक रेशो घेतोय R is the ratio of molecular mass divided by empirical mass तुम्हाला कशासाठी जस्ट घेतोय तू घे टेन्शन नको घेऊ. मी दाखवतोय की तो R जो येणार आहे तो काय येणार आहे अ सिम्पलेस्ट होल नंबर सिंपल होल नंबर येणार आहे दुसरं काही येणार नाही. चला आता मॉलिक्युलर मास म्हणजे काय म्हणतो आपण molecular mass is nothing but sum of atomic masses of all the elements present in a molecule. पहिल्या आधीच्या लेक्चर मध्ये झालं आपण ज्यावेळेस आपण मोलर मास मॉलिक्युलर मास तसलं काढायला शिकलो ॲटॉमिक मास वरून त्यास आपण काय म्हणलं की मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ ॲटम्स. मग मॉलिक्यूल मध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढ्या सगळ्या ॲटमचं मास ऍड करा की आपल्याला काय मिळतं मॉलिक्युलर मास. मग आता मला H2O चं मॉलिक्युलर मास काढायचं आहे तर आम्हाला माहिती आहे मास कुणाचा ऍड करायचं आहे आम्हाला माहिती आहे मास ऍड करायचं आहे ट्वाइस H प्लस ऑक्सिजन्स हे माहिती आहे आम्हाला म्हणजे किती मास येणार 2 × 1 प्लस 16 म्हणजे आलं किती मास इट इज इक्वल टू 80. युनिफाईड आता काही लिहायची गरज नाही ग्रॅम नाही लिहू शकत बाळा इट इज अ मॉलिक्युलर मास. मोलर म्हणलं तर पुढे लावणार आपण ग्रॅम इट बिकम्स मोलर आणि मोलर मास केजी मध्ये पण एक्सप्रेस करू शकतो पण ह्याला डायरेक्ट केजी लावलं की मोलर मास नाही होणार नंबर ऑफ मोल्स चेंज होतील बाळा ते नीट लक्षात घ्यावं लागतं. असं ते पुढे पुढे येतं लक्षात हळूहळू. चला मिथेन किंवा आता इम्पिरिकल मास म्हणजे काय इम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये जे दिसतंय त्यांचं मास ऍड करायचं H2. मग इथं पण तुम्ही तेच करणार ट्वाइस H प्लस ऑक्सिजनचं मास मग तुम्ही म्हणणार 2 × 1 प्लस ऑक्सिजन 16 इथे पण किती आलं 18 तर रेशो किती येणार आहे R इज इक्वल टू 18/18 रेशो आला 1 का तर इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय केली आता सेमच इथे पण सेमच आहे मिथेन मध्ये त्यामुळे मॉलिक्युलर मास आणि इम्पिरिकल मास सेमच येणार आहे आणि दोन्हीकडे युनिट असेल बाळा यू आणि युनिट लिहायची गरज नाही. मॉलिक्युलर मास इम्पिरिकल मास मिथेन आता मला हा जो मिथेन आहे CH4 याचा आपण काय म्हणणार मास ऑफ 1 कार्बन ॲटम प्लस मास ऑफ 4 हायड्रोजन ॲटम्स. एका कार्बनचं मास तर आपल्याला माहिती आहे 12 प्लस 4 × 1 म्हणजे आलं किती 16. मॉलिक्युलर मास ऑफ मिथेन इज 16 आणि इम्पिरिकल मास पण काय येणार आहे सेमच का तर इम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये काय 1 कार्बन अँड 4 हायड्रोजन परत एकदा तेच आलं कार्बन 12 प्लस 4 × 1 16 रेशो आला 1च R इज इक्वल टू 16/16 1 मॉलिक्युलर मास बाय इम्पिरिकल मास. आता दोन्ही सेम नाही येणार बाळा का आता हा रेशो सिम्प्लिफाय होऊ शकतोय 2:6 इज 1:3 2:6 म्हणजे काय 1:3 तर इथं 1:3 इट इज इम्पिरिकल फॉर्म्युला आणि ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल एलिमेंट्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल इट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग आता मॉलिक्युलर मास काढताना आम्ही काय म्हणणार आहे 2 × मास ऑफ कार्बन 2 × मास ऑफ कार्बन प्लस 6 ×
mass of hydrogen which is equal to 2 into 12 plus 6 into 1 म्हणजे 24 plus 6 आलं किती 30 इकडे आलं 30 आणि इथे किती येणार आहे बघ एम्पिरिकल मास एम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये काय एम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये 1 कार्बन ॲटम प्लस 3 हायड्रोजन ॲटम्स प्लस 3 हायड्रोजन ॲटम्स एक कार्बन 12 प्लस 3 into 1 3 12 plus 3 आलं किती 50 मॉलिक्युलर मास एम्पिरिकल मास डिफरंट आलं का तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पिरिकल फॉर्म्युला इकडे डिफरंट आहे बिकॉज द रेशो ऑफ ॲटम्स इज नाउ सिम्प्लिफाइड आणि रेशो आर मॉलिक्युलर मास 30 डिवाइडेड बाय एम्पिरिकल मास 15 तर हा रेशो किती आला 2 रेशो आला बाळा 2 रेशो आला 2 बेन्झीनचं बघूया C6H6 मॉलिक्युलर फॉर्म्युला तर मॉलिक्युलर मास काय येणार 6 कार्बन प्लस 6 हायड्रोजन मग आपण म्हणणार 6 into 12 72 प्लस 6 into 1 6 72 plus 6 78 हे मिळालं काय मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन बेन्झीनच्या मॉलिक्युलचं मास 78 U बेन्झीनच्या मॉलिक्युलचं मास आणि इथे काय CH का ते 6:6 इट इज सेम एज 1:1 हा एम्पिरिकल फॉर्म्युला CH एम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये एकच कार्बन एकच हायड्रोजन तर बाळा 12 plus 1 12 plus 1 is 13 U तर एम्पिरिकल मास आलं 13 U मॉलिक्युलर मास आलं 78 U तर रेशो काय येणार आहे R is equal to मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय एम्पिरिकल मास 6 78 by 13 6 आला रेशो इकडे बघा ग्लुकोज आपल्याला माहिती आहे 180 मॉलिक्युलर मास ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूल मध्ये कोण आहे 6 कार्बन ॲटम्स प्लस 12 हायड्रोजन ॲटम्स प्लस 6 ऑक्सिजन ॲटम्स सगळ्यांचे मास ऍड करायचे म्हणलं तर 6 into 12 प्लस 12 into 1 प्लस 6 into 16 आणि सगळ्यांची ऍडिशन केली तर येते किती 180 जे पहिल्यापासून तुमच्यामधले जे एमसीक्यू सॉल्व्ह करतात पहिल्यापासून लेक्चर मध्ये लिहितात त्यांना पाठ आहे काही जर म्हणणार 180 कुठनं आलं काहीच कळलं नाही कुठनं आणतंय सर डायरेक्टच लिहितंय आहेत तुमच्यामध्ये भरपूर आहेत मला भयंकर सिच्युएशन अवघड होऊन जाईल मला परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगू दे जरा थांबतो मी एक 5 मिनिटं काढतो आयुष्यातले परत एकदा का तर बाळा बॉईजच्या ग्रुपमध्ये तुमच्या मुलांच्या ग्रुपमध्ये अजून पण आम्हाला एकही रिप्लाय आला नाही आजपर्यंत एकही की सर हा एमसीक्यू मी सोडवलाय हा एमसीक्यू कसा सोडवायचा एक लक्षात घ्या थोडस सिरियसपणा कोणी बनवलं नसेल तुम्हाला आजपर्यंत थोडस सिरियस व्हा इतकं डेंजरस सिच्युएशन आहे पुढे बाळा आपल्या फलटणमध्ये मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय की 90च्या पुढे असणारे जवळपास 300 जण असतात फलटणमध्ये सगळीकडचे काढलेत आपण प्रत्येक कॉलेजचे पण 12th मध्ये 90च्या पुढे असणारे हार्डली 1 किंवा 2 असतो आउट ऑफ दॅट 300 1 किंवा किती असतात 2 असतात आता अजून एक वेगळा डेटा सांगतो तुला सीईटीचा डेटा जे नेटचं तुम्ही बोलतच नाही कारण ते आपल्याकडच्या मुलांना सहनच होत नाही हार्डली एखाद्या दुसऱ्याला सहन होतं ते आणि बस त्यांचं सिलेक्शन होतं बाकी काही सगळ्यांचं नाही होत लय मोठमोठे डिंग्या स्वप्न बघता तुम्ही तुमचं काय माहिती का स्वप्न एवढं आणि त्या स्वप्नासाठी तुमचे एफर्ट्स एवढे तसं नाही होत स्वप्न एवढे तर एफर्ट्स एवढे करावे लागतात मग ते स्वप्न साकार होतं बाळा तुमचं काय एफर्ट्स एवढा करायचा स्वप्न एवढं बघायचं आणि नाही साकार झालं की मग फोडायचं कोणाच्या तरी अंगावर माझ्या दुसऱ्या सरांच्या घरच्यांच्या किंवा पेपरच्या अंगावर फोडायचं पेपरच अवघड आलं तुझा अभ्यास कमी ऍक्सेप्ट कर बाकी काही नसतं जे पण काही होतं ते आपल्या स्वतःमुळे होतं ते एक लक्षात घ्या अजून एक दुसरा डेटा सांगतो तुला की अख्ख्या आपण म्हणत महाराष्ट्रामध्ये तुला डेटा सांगतो आता सीईटीचा गोळा केलेला डेटा ऍक्च्युअल डेटा की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10th मध्ये 90% पुढे किती असतात माहिती जे सीईटीला बसले होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अबो 90% इन एसएससी किंवा आपण म्हणा 10th सगळंच सीबीएसई वगैरे धरून अबो 90% इन 10th दोज appeared for CET exam म्हणजे थर्ड क्लास एक्झाम की ज्याला काही क्वालिटी नसते एक घटिया क्वालिटीची एक्झाम लोकल एक्झाम त्याच्यामध्ये अबो 90% 10th ला पडणारे किती होते माहिती आहे
26,000 स्टुडंट्स महाराष्ट्रामधले अबो 90 26,000 स्टुडंट्स. आता बघ सीईटी असते किती? सीईटी असते बाळा 200 मार्कची 200 मार्कची. आणि आता तू डेटा अबो 150 out of 200 there are only 2,000 students. फक्त 2,000 स्टुडंट्स आहेत ओव्हरऑल अख्ख्या महाराष्ट्रामधनं. ते किती आहेत? अबो 2,000 आहेत. मग आता पर्सेंटेज काढतो मी. पर्सेंटेज काढतो 2,000 divided by 26,000 those appeared into 100 7.6%. 7.6%. म्हणजे बाळा बाकीचे जे काही आहेत बाकीचे जे पण काय आहेत 92 पॉईंट काय म्हणत आपण 4% कचरा स्टुडंट्स आहेत तुमच्यामधले. 92.4% स्टुडंट्स की ज्यांनी 90च्या पुढे स्कोर केलाय तुमच्यामध्ये आज जे बसलेत बघतायत ते की ज्या स्टुडंटनी 90%च्या पुढे स्कोर केलाय 10th मध्ये अशा मधले फक्त 7.6 स्टुडंट्स फक्त 7.6 स्टुडंट्स सीईटीला 150च्या अबोव्ह मार्क्स स्कोर करतात. कचरा एक्झामच्या नीट बीट मध्ये तो सोडाच. तिकडचा तुम्ही डेटा तुम्हाला देतच नाही कारण ते आपली कॅपॅसिटीच नाही का आता आपण अभ्यासच करत नाही का आता आमच्या रक्तातच ते नाही का आता आम्हाला आजपर्यंत कोणी वळणच लावलं नाही. आणि सगळ्यात बेशिस्त निर्लज्ज. फक्त एन्जॉयमेंट. आत्ता एन्जॉयमेंट करायची फुल एन्जॉयमेंट. 11th फुल एन्जॉय 12th डबल एन्जॉय कॉलेज लाईफ फुल एन्जॉय अँड देन आवर रोल मॉडेल इज सुशांत सिंग. लावून घ्यायचं नंतर कारण याचं काय करणार? ज्यांचे एक्झिस्टिंग बिझनेस आहेत ज्यांच्या आई वडिलांनी भरपूर कमवून ठेवलंय बाळा त्यांना काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही. आज मी कशासाठी क्लास घेतो? मी म्हणेल जाऊ नोव्हेंबर मध्ये सुरू होईल जानेवारी सुरू होईल किंवा काही काही चिक्क पब्लिक पण आहेच की आठवड्यातनं एखादा व्हिडिओ टाकायचा किंवा आठवड्यातनं 2 टाकायचे आणि म्हणायचं आमचं मस्त चाललंय व्यवस्थित चाललंय. हा तसल्याकडे पण बॅक्सला जाणारं पब्लिक आहेच की तुमच्यामधलं काही काही की आठवड्यातनं 1 आला 2 आठवड्यातनं 2 आले किंवा आठवड्यातनं 3च व्हिडिओ आले. आम्ही का काढतोय रोज रोजच की तुला एकदम 4 देतोय की 4ही दिवस तुला 1-1 तासाचा व्हिडिओ आहे. कशासाठी? माझ्याकडे काही पडलं नाही का तुला बाळ. मी जर कष्ट केलं तुम्हाला पैसे मिळणार म्हणून चाललंय. तू जर कष्ट केलं तर तुला मार्क पडणार आहे. तुला 7.6 काही काही हा डेटा पण कळला असेल. इतका आडाणी पण पब्लिक तुमच्यामध्ये आहे बाळा. हे काय काढले सरांनी आहे. आणि म्हणून बाळा भीती कुणाला घालतोय मी आता 90% वाले मी तर भीतीच काय की त्यांना वाटतं आपल्याला 90% पडले म्हणजे आपण फार हुशार झालो. लेट्स फॉरगेट इट. मला 2 क्वेश्चन जर मी 10th मधले विचारले ना 2च तुम्हाला दोन्हीचे आन्सर सुद्धा येणार नाहीत. आणि मागच्या वर्षीच्या स्टुडंटला विचारायचं की अरे असं आहे का खरं? कितीतरी स्टुडंट्स आहेत. पहिल्या दिवशी लेक्चरला मी म्हणतो आधी की 95च्या पुढचे किती जण आहेत. माझे 2च क्वेश्चन्स आहेत 10th मधले. फक्त आन्सर करायचे. कुणी आन्सर देत नाही. दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. तुम्ही फक्त भूकंपट्टी केली बाकी काही नाही बाळा. आता तुम्हाला मार्क किती पडणार तुम्हाला ऍडमिशन कुठे मिळणार इट डिपेंड्स ऑन युअर ओन एफर्ट्स की तुम्ही हे रोज करताय. आणि तुम्ही साधं एमसीक्यू सॉल्व्ह करून जर व्हॉट्सअपवरती टाकू शकत नसला इतका जर तुमचा लो ग्रेड कॉन्फिडन्स असेल इतका लो ग्रेडला तुम्ही असाल की आपलं चुकलंच आहे आपल्याला येतच नाही अजून अजून चान्स आहे बाळ. अजून कॉलेज सुरू झाले नाहीत काही नाही. सोडून द्यायचं सायन्स नाही ना आपल्याला जुळतच नाही ना. आपल्याला फक्त फॉर्म्युला बेस येत आपल्याला युनिट कन्व्हर्जन पण येत नाहीत अजून. आपल्याला नुसतं वाटतंय फिजिक्स आपल्याला येत नाही. प्रूव्ह करेन मी. ये एकदा मला भेटायला मी तुला प्रूव्ह करतो तुला नाही येत युनिट कन्व्हर्जन लगेच. तर बाळा स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर ये आता. ते फ्री फायर पबजी जे पण काही तुझं आहे मनोरंजन रमणं त्यातनं तू बाहेर ये आता आणि थोडंसं सिरियस हो. का तर आम्हाला डेटा सांगतोय दरवर्षीचा की 90%च्या पुढे असलेले फक्त 7.6% स्टुडंट्स सक्सेस होतात चांगल्या कॉलेजमध्ये जायला. आणि 200च्या आउट ऑफ 150 पडले चांगलं कॉलेज मिळतं असं नाही. मिळतं लोकलच. मग बाळा काय व्हायचं एखाद्या 3rd क्लास इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. 3rd क्लास कॉलेजला कुठल्या तरी.
आणि मग म्हणायचा इंजिनियरला जॉबच नसतो. मी इंजिनियर आहे, मला जॉब होता. आणि दाखवले कितीतरी जणांना सॅलरी स्लिप दाखवले. 1,86,000 पेमेंट होतं माझं पर मंथ. जुन्या स्टुडंट्सला विचारा आता जे 12th मध्ये आहेत ते, त्यांना अक्षरशः सॅलरी स्लिप दाखवले मी. 1,86,000 पर मंथ. तो जॉब सोडून मी असले उद्योग करतोय सध्या. त्याच्या मागचे रिझन्स वेगळे, त्याच्या मागे कारण वेगळे. पहिल्या लेक्चरला सांगितलं तुम्हाला. ते सोड, मी कोणासाठी सांगतो, जो म्हणतो ना इंजिनियरला जॉब नसतो. तुला माहिती आहे तो इंजिनियर कोण असतो? थर्ड क्लास. जो इंजिनियर थर्ड क्लास आहे की ज्याच्यामध्ये क्वालिटीच नाही, त्याला जॉब नसतो. पण तो ऍक्सेप्ट करत नाही. तो काय म्हणतो माहिती आहे? सिव्हिलला स्कोपच नाही, मेकॅनिकलला स्कोपच नाही, मी प्रोडक्शन इंजिनियर आहे. प्रोडक्शनला जर स्कोप असेल तर मेकॅनिकलला त्यापेक्षा जास्त स्कोप असेल. थपाय बाळा, थपा. तुमच्या आसपास जर कोण असा फिरत असेल ना तर ह्या त्याच्या थपात. माझे स्टुडंट्स प्रीती शिंदे सिलेक्ट झाले बाळा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये. भरपूर स्टुडंट्स आहेत. मधुरा वैद्य, तिचं पण सिलेक्शन झाले. 12 lakhs पर ॲनम त्याचं पॅकेज आहे, म्हणजे 1 lakh पर मंथ. आता तुमच्यामध्ये बघतो निनाद नाडे, धीरज नाडे, तसा भाऊ आहे निनाद नाडे, माझ्याकडे होता, त्याचं सिलेक्शन झालंय. 6.5 लाखचा पॅकेज मिळालंय त्याला. पण त्याच्याच क्लासमधले काही जण आहेत की सर स्कोप नाही कम्प्युटर इंजिनियरला. अरे तुझा मित्र सिलेक्ट झाला, त्याला 6.5चं पॅकेज मिळालं, तुला स्कोप नाही. तुला स्कोप नाही कारण तुला होप नाही. तुला होप नाही कारण तुझं काहीच नाहीये, तुला येतच नाही ना. सिंपल आहे. इंटरव्ह्यूला काय करणार? तुला जर काहीच येत नसेल आपल्या फील्ड मधलं, जर तू इंजिनियर झिरो असेल, तुला हिरो कोण बनवणार? तर ह्या मार्केट मधल्या अतिशय थपा आहेत. क्रिकेट सगळेच खेळतात, सगळेच. मग क्रिकेटला स्कोप नाही का? तेंडुलकरला स्कोप आहे, विराट कोहलीला स्कोप आहे, के राहुलला स्कोप आहे, हार्दिक पांड्याला स्कोप आहे. पण मी क्रिकेट खेळलं तर मला स्कोप नाही, कारण तुला येतच नाही. ऍक्सेप्ट. गल्लीत 4 6 मारले म्हणून तू धोनी नाही होत रे. एफर्ट्स लागतात तेवढे. सिलेक्शन होण्यासाठी जेवढे एफर्ट्स घ्यावे लागतात तेवढे आपल्याला आहेत का? आपण सकाळी उठू शकतो का अभ्यास करायला? आपल्याला डॉक्टर व्हायचं, आपल्याला सीएपीत जायचंय. सीएपीत जायला बाळा 200च्या आउट ऑफ किती पाडायला लागतात माहितीये? अबोव 180. हे जे 200 दिसतंय, अबोव 180 मार्क्स पाडले तर तुम्ही कशामध्ये जाता? सीएपी. आणि त्या जर कॉलेजमध्ये तुम्ही गेला तर तुमचे 99.9% चान्सेस होतात की कॅम्पसला तुम्ही सिलेक्ट व्हाल इंटरव्ह्यू मध्ये. काय चाललंय तुमचं? की जर 90% वाल्यांची अवस्था असेल तर तुमच्यामध्ये काही 60% वाले स्टुडंट्स आहेत की ज्यांनी सायन्स घेतलंय, काही 70% वाले स्टुडंट्स आहेत ज्यांनी सायन्स घेतलंय. तुम्हाला किती पडायचे रे यातले? 26, 25 आउट ऑफ 200. आणि जे 85, 89% वाले जे स्टुडंट्स आहेत आपल्याच क्लासमधले 10th मधले, त्यांना सीईटीत किती पडलेत माहिती आहेत का? काही काही जणांना 76, 56 आउट ऑफ 200. आणि आज लटकलेत कसल्या पण कॉलेजला. आता तिथून जॉब मिळण्याचे चान्सेस त्यांनाच माहित कुठे मिळणार. मला काही पालक भेटलेत, त्यांनी सांगितलं की मुलांना तुम्ही लेक्चर द्यायच्यावरती. काल भेटलेत स्टुडंटचे पॅरेंट्स की आमचा मुलगा काही करत नाही, काही नाही. व्हिडिओ घेतलेत तुमचे, हे असं बघायचं मला झालं माझं. तुला पगार पण असाच मिळेल बाळा भविष्यात. तुझ्या स्क्रीनवरती 2 रुपयाची नोट, तुझा पगार घे कशी घ्यायची येतात ना ती बाहेर. ही रियालिटी मी जी तुम्हाला शो करतोय, ही रियालिटी. तुम्हाला दुसरं जर कोण काही सांगत असेल की 11, 12 फार सोपं आहे, आपलं सगळं येतं, बाळा ही फेक दुनिया आहे. यातनं बाहेर या. 11, 12 मध्ये जो कष्ट करतो, जो टीचर तुमचं रोज घेतो, जो तुमच्यासाठी एफर्ट्स करतो, तुमच्यासाठी रोज एमसीक्यू पोस्ट करतोय, रोज हे करतोय, बस बाळा मार्क तिथंच पडतात. नाही तर अशी गेम होईल तुमच्यावरती. पोलीस भरतीचे फॉर्म भरावे लागतील तुम्हाला, पोलीस भरतीचे. एवढी तुमच्यावर वेळ येईल. आणि तिथं कॉम्पिटिशन आहे, तर रोज एक्सरसाइज करणारे स्टुडंट्स आहेत सकाळी. तुम्ही इथून तिथं पडला, मोबाईलवर गेम खेळणार आहे, तुमचं असं होईल कुत्र. तुमचा नाही उपयोग. 15 मिनिटं माझे घालवले तुम्ही आज लेक्चर मध्ये.
15 मिनिटं म्हणजे माहिती आहे तुला, सांगू हिशोब 15 मिनिटाचा. 2 मिनिटं असतात एक एमसीक्यू सॉल्व्ह करायला आम्हाला नीटचा, किंवा आपण म्हणा की जेईचा 2 मिनिट्स. नीट मध्ये अजून कमी वेळ असतो. जेईचं म्हणतो आमच्याकडे 2 मिनिट्स एक एमसीक्यू सॉल्व्ह करायला, आणि एक एमसीक्यू सॉल्व्ह केला की आम्हाला 4 मार्क्स मिळतात. मग मला मी जर 15 मिनिटं घालवले तुम्ही मला माझे 7 एमसीक्यू घालवले, 7 into 4 28 मार्क, 28 मार्क्स. 11-12 मध्ये प्रत्येक मिनिटचा हिशोब मी मार्क्स वरती करतो. जुने स्टुडंट सांगते म्हणून बाळा माझ्या क्लासला सुट्टी बिट्टी हा प्रकार नसतो. टाइम टू टाइम म्हणून एक्स्ट्रा, का तर प्रत्येक मिनिट म्हणजे मार्क्स. आणि ही बाळा रियालिटी. 60% तुला 10th मध्ये, 70% 10th मध्ये, 80% 10th मध्ये, तर बाळा ही 90% वाल्यांची रियालिटी. तू तर नुसतं नाव तुझी याच्यामध्ये दिसणार पण नाही. आजपासून अभ्यास करायचा, आज म्हणजे आत्तापासून कामाला लागायचं. जुने लेक्चर आठवत नसतील, समजले नसतील, आजच बघायला सुरुवात करायची लगेच. डेटा नाही, डेटा संपला, रडायचं नाही, बंद करायचं. तसलं बाहेरचं आणायचं, बाहेरचं खायचं, नॉनव्हेज आणायचं, त्याच्यावरती 1000 रुपये आठवड्याला घालवायचे. तिथं पैसे घरच्यांकडे, घरच्यांना माझे डेटा मार, एक्स्ट्रा डेटा पॅकेज मार, 4G डेटाचं वाउचर मार एक्स्ट्रा, 100 रुपीज, 50 रुपीज डेटा घे, 10 GB, आणि बघ सगळे लेक्चर परत. डेटा नाही, ह्याव नाही, त्याव नाही, रेंज नाही. मला रेंज आहे का? मला रेंज आहे तिकडे जाधववाडी, इथे येऊन बसतोय मी. तुझा प्रत्येक व्हिडिओ लेक्चर मी इथे येऊन अपलोड करतो, इथे येऊन क्लासच्या इथे येऊन. मी जर तिथून इथे येत असेल लेक्चर अपलोड करायला, तर तू लेक्चर बघायला बाहेर पडत घरात, फिरायला बसताय बाहेर रोज संध्याकाळी, लेक्चर बघायला बाहेर नाही जाऊ शकत तू मोबाईल घेऊन. रेंज नाही, रेंज नाही तर रेंज मध्ये टॉवर येणार तुझ्या घराच्या कडेला. कोण आहे तू? मोदी तू? कोण? राहुल गांधी तू? कोण आहे तू? उद्धव? कोण आहे? आपली मार्केटमध्ये झिरो व्हॅल्यू, आपल्याला कोण विचारत नाही, आणि आपण आमच्याकडे रेंज नाही. जा ना जिथं रेंज आहे तिथं जा, रोज ट्रॅव्हल कर ना, सायकल घे. नाही गाडी नाही, बंद करा आता हे. सिरियसली घ्या जरा स्टडी. आणि एमसीक्यू सोडवायचे, काढून टाकेन बॅच मधनं. मुलांच्या ग्रुपमध्ये लाज तुम्हाला थोडी नाही, थोडी लाज किंचित. पुढे कोणतरी आपला रोज एफर्ट करतोय. आपण लेक्चर सुद्धा बघितले नाहीत आज मुलांमध्ये. अक्षरशः मला एक पॅरेंटचा फोन आला की सर तुमचे लेक्चरच सुरू नाहीत अजून. म्हणलं 50 लेक्चर तर एकाच चॅप्टरचे झाले. म्हणलं नाही, आमचा मुलगा म्हणला अजून सुरूच झाले नाहीत लेक्चर. हाईट आहे हाईट. इतकं खोटं बोलू नका बाळा की आयुष्यात एक दिवशी सुशांत सिंगचा दिवस तुमच्या आयुष्यात येईल. इतकं खोटं बोलू नका. आणि येतो बाळा, ज्यावेळेस रियालिटी फेस करावी लागते ना, की आपल्या बरोबरचे स्टुडंट्स एवढे मोठे होतात. आपल्याच क्लास मधला स्टुडंट मर्सिडीज मधून फिरतो, इंजिनियरच, आणि आपण म्हणतो इंजिनियरला जॉब नसतात. त्यावेळेस टोचतो बाळा. त्यावेळेस काही करू शकत नाही. त्यावेळेस तुम्ही काय करता माहिती आहे? तुमच्या आई वडिलांना शिवाय टाकता, तुम्ही आम्हाला काही ठेवलं नाही. कारण त्यांनी त्याच्या कष्टावरती घेतलंय. तुमच्या आई वडिलांनी अजून काय ठेवायचं तुला? मोबाईल मध्ये व्हिडिओ बघतोस, एवढा तुला आई वडिलांनी केलंय तुझ्यासाठी. मोबाईल मध्ये व्हिडिओ बघतोस असं, एवढे कष्ट त्यांची. आता कितीतरी बाहेर मार्केटमध्ये मुलं आहेत बाळा मोबाईल. आमच्या आई वडिलांनी आम्हाला काहीच ठेवलं नाही. परत आता मी इथून पुढे काही सांगणार नाही. एकाही लेक्चर मध्ये तुझ्याशी मी बोलणार नाही की तू अभ्यास कर, तू हे कर, तू ते कर. अजिबात नाही. तुला काय करायचंय ते कर. काय ही पण गोष्ट लक्षात असू दे. ही कधी आठवते माहिती आहे? सीईटीचा रिझल्ट लागल्यावर, की ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागतं की आपल्याला कुठेही ऍडमिशन मिळत नाही, आपण अशा ठिकाणी फसलोय आता, आपलं काही होऊ शकत नाही. आणि त्यावेळेस रिव्हर्स नसतो बाळा. जिंदगीमध्ये रिव्हर्स नसतो. गेलेले दिवस परत कोणी आणू शकत नाही. तुमच्याकडे किती पैसा असू दे. हा, रिलॅक्स कोणी राहायचं असतं तुमच्यामधलं माहित आहे? ज्याच्या घरी भरपूर पैसा आहे, ज्याचा बिझनेस सेट आहे, त्यांना मी कधीही म्हणत नाही अभ्यास कर. माझ्याकडे कितीतरी मुलं येतात दरवर्षी की त्यांच्या बिझनेस सेट आहेत, मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. का तर तुझं फिक्स
फिक्स आहे बाळा, तू काय करणार आहे ह्याच्यात कशाला पडतोयस विनाकारण डोकंदुखी, एवढं सॉल्व्ह करायचंय, तू रिलॅक्स राहा, चिल राहा, पास हो मस्तपैकी, नापास फक्त हो. ज्यांचं काहीच नाही, त्यांना मोबाईलवरचा मेसेज सुद्धा वाचता येत नाही, त्यांनी घेतलं तुम्ही सायन्स. अवघड आहे. बरं झालं आठवलं मला, का माझ्याकडे पॅरेंट्स आले होते. मला असा धक्का बसतो की सर तुम्ही अजून लेक्चर सुरू केले नाहीत, काही इथे काही दाढीचं दुकान टाकले का रोज. मॉलिक्युलर मास म्हणजे काय, मॉलिक्युल मध्ये जेवढे पण ऍटम्स दिसतात सगळ्यांची करायची ऍडिशन, मग मिळतं मॉलिक्युलर मास. काही जण अजून येतच आहेत की आम्हाला मॉलिक्युलर मास आणि ऍटॉमिक मासच कळलं नाही. तुम्हाला आता ह्याचा जो काही सिम्पलेस्ट रेशो आहे 6:12:6, ह्याचा रेशो म्हणजे 1:6:1, सॉरी 6 ने डिवाइड केलं त्याला म्हणजे किती झालं 1:2:1. तर त्याला आपण म्हणतो इम्पेरिकल फॉर्म्युला 1:2:1. मग आता याच्यामध्ये जे ऍटम्स दिसतात त्यांचं मास ऍड करायचं म्हणजे इम्पेरिकल मास. मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून काढलेलं मॉलिक्युलर मास, इम्पेरिकल फॉर्म्युलावरून काढलेलं इम्पेरिकल मास, दॅट्स इट. बाकी काही नसतं याच्यामध्ये. तर इकडे काय 1 कार्बन, अजून काय 2 हायड्रोजन, अजून काय परत 1 ऑक्सिजन, 1:2:1. कार्बन 12 प्लस 2 into 1 प्लस 16 म्हणजे किती झालंय 30. दिसतंच तुम्हाला 16 प्लस 2 18, 18 प्लस 12 30. तर 30 येऊ इम्पेरिकल मास. आणि रेशो मी मुद्दामून रेशो काढतोय कुणाचा, मॉलिक्युलर मास 180 डिवाइड बाय इम्पेरिकल मास 30. रेशो किती आहे 6. पुढे इकडे C2H2O4 हे बघ ट्वाइस कार्बन ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये प्लस 2 हायड्रोजन प्लस 4 ऑक्सिजन किती येतंय चेक करूया. 2 into 12 24 प्लस 2 24 प्लस 2 म्हणजे 26 प्लस 64 4 into 16 64 किती आले 24 प्लस 2 24 प्लस 2 किती आले 26 आणि 64 90 हे आले 90 आलं बघा. ऑक्झॅलिक ऍसिडचं मास आपला आहे. आता हेच कोणतं इम्पेरिकल फॉर्म्युला 2:2:4 1:1:2 1:1:2. तर बघूया 1 कार्बन 1 हायड्रोजन अँड 2 ऑक्सिजन किती येतंय बघा 12 प्लस 1 प्लस 2 into 16 32 प्लस 1 33 प्लस 12 33 प्लस 12 45 किती आलं 45. मग रेशो मॉलिक्युलर मास डिवाइड बाय इम्पेरिकल मास किती आला 2. तुम्ही रेशो काढताना जे मी डिवाइड केलंय तेच पुढे येतं बाळा. तुम्ही हे होतं 6:6 त्याला काय केलं 6 ने डिवाइड केलं 1:1. तर R ची व्हॅल्यू किती आली 6. इथे काय होतं वरती C2H6 तुम्ही 2 ने डिवाइड केला 1:3. 2 ने डिवाइड केला तर R ची व्हॅल्यू आली 2. इथे बघा आता C2H2O4 तुम्ही 2 ने डिवाइड केला 1:2 1:2 तर फायनल R ची व्हॅल्यू पण आली 2. तेच आहे. आणि लास्ट ऑक्झॅलिक ऍसिडच्या मॉलिक्युल मध्ये आम्हाला काय दिसते 2 कार्बन प्लस 4 हायड्रोजन प्लस 2 ऑक्सिजन. मग आम्ही काय म्हणणार 2 into 12 प्लस 4 into 1 प्लस 2 into ऑक्सिजन 16 32 प्लस 4 36 प्लस 24 60. मास किती आलं 60 मॉलिक्युलर मास. आता इम्पेरिकल मध्ये एवढंच दिसतंय. इम्पेरिकल मध्ये दिसतंय कोण 1 कार्बन 2 हायड्रोजन अँड 1 ऑक्सिजन 12 प्लस 2 प्लस 16 प्लस 12 28 प्लस 2 30 ते मिळालं 30. आणि रेशो किती आला 60 डिवाइडेड बाय 30 रेशो आला 2. संपलं. तर मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जे पण आयटम्स दिसतात सगळ्यांचं मास ऍड केलं की काय मिळतं मॉलिक्युलर मास. इम्पेरिकल मास मध्ये जेवढे पण आयटम्स दिसतात सगळ्यांचं मास ऍड केलं की काय मिळतं इम्पेरिकल मास. फिनिश. ते मला समजलं.
आता मी अशा टेकमध्ये लिहितो मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. आर इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. बघ जरा याच्यासाठी बघू आपण की हे खरं येत आहे का. हे समजा इथेनसाठी म्हणा, फॉर इथेन आर ची व्हॅल्यू किती आली इथेनसाठी. आर ची व्हॅल्यू आली 2. आर इज इक्वल टू 2 आले. तर मी काय म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. आर ची व्हॅल्यू आहे 2 इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला काय इथेनचा CH3. CH3 इथं C चे इथं 1 लिहितो मुद्दा म्हणून त्या 2 नी मल्टिप्लाय करू इथे. C2 2 नी मल्टिप्लाय करूया तिथे H6 दिसतं C2H6. एखादं इथलं एक्झाम्पल घेऊ कोणाचं तरी दुसरं काय घेऊया हे घेऊ ग्लुकोज. ग्लुकोजचं घेऊयात. फॉर ग्लुकोज आर ची व्हॅल्यू किती आहे 6. हे बघ ग्लुकोज साठी बाळा आर ची व्हॅल्यू आली आपली 6. मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय इम्पेरिकल मास 6. आणि मग काय मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज आर इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. आर ची व्हॅल्यू आली 6 आणि इम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे ग्लुकोजचा CH2O आणि हे 1 द्यायची गरज नाही पण तो यासाठी लिहितोय. आता आर मी इकडे मल्टिप्लाय करायचं C6 H12 आणि O किती 6 झालं. तर बस हे लक्षात ठेव. आणि इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय. इम्पेरिकल फॉर्म्युला इज द रेशो ऑफ ॲटम्स. रेशो घेतला 2:1 1:4 तिकडे तेच राहिलं 1:4. 2:6 is 1:3 तर 1:3. 6:6 is 1:1 1:1. C6H12O6 is 6 ने डिवाइड केलं 1:2:1 1:2:1. तर बाळा सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स सिम्पलेस्ट रेशो ऑफ मोल्स ऑफ ॲटम्स म्हणजे काय इम्पेरिकल फॉर्म्युला. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्या पुढे जाऊया हाऊ टू डिटरमाइन इम्पेरिकल फॉर्म्युला.